लोकांना समजलं पाहिजे ना की काय होणार आहे, कशामध्ये झाल्यानंतर आम्हाला हे बेनिफिट तुम्हाला मिळेल. पर्यावरणीय सुनावणी नाही, सगळ्या गोष्टी तुम्ही सगळ्या गोष्टी करताय बोलता ना. काय करणार ते तरी दाखवा ना. मी तुमच्याकडे किती वर्ष मागितलं, खरं बोला तुम्ही, आता खरं बोला, किती वर्ष मागितली? अरे बोलले तर त्यानं काढून मागतो ना, मग कुठे आहेत ते रिपोर्ट? कधी देणार आहात? कोण देणार? कोण देणार आहात? मग ते आधी अधिकारी मागले, आम्हाला आता ते गेलचे अधिकारी तुमच्या नावावर सांगतायत. तुम्ही मग ते एक मिनिट उपजिल्हाधिकाऱ्याच्या मॅडमनी पण त्यावेळेस सांगितलं होतं की आम्ही सगळं प्रोव्हाइड करतो. मग तो तुमच्या अधिकारीत येत नाही का तुमचा अधिकार फक्त इथे यायचं जमिनी खोदायच्या? उपजिल्हाधिकाऱ्याच्या हाताखाली एवढे वर्ष काम करताय तर तुम्हाला नियम माहिती आहेत. मग त्या दिवशी उपजिल्हाधिकारी इथं पण बोलल्या, तिकडे पण बोलले की आम्ही सगळं प्रोव्हाइड करून देतो. हॉटेलला पण प्रेझेंटेशन करतो. कुठं आहे ते प्रेझेंटेशन तुम्ही होतात ना, प्रेझेंटेशन झाल्यावरती त्यावेळेला पण मी तुम्हाला तोंडाला बोलले की तुम्ही मध्ये बोलला काय तुम्ही खोटारडे ते सरळ बोललो होतो की नाही? मी बोललो होतो. पण मला एक सांगा, तुम्ही ते का देत नाही आणि तुम्ही ते बिंदास दादागिरी करताय, ते चालतं तुम्हाला? मग आम्ही जर दादागिरी केली किती महागात पडेल आम्हाला? पोलीस केस झालं चालतील हो साहेब, पोलीस केस आम्हाला चालतील. माझी अपेक्षा आहे की आमच्यावर पोलीस केस व्हावी. एक मिनिट त्यांनी मगाशी तुम्ही काय बोलत होते ना, ऐका ना, मगाशी तुम्ही त्यांना भांडत होते ना की असं तुम्ही बोलता तसं आहोत, ते चुकीचं बोलता, तुम्ही गुन्हा दाखल करा. असं काय वेळेला वरिष्ठ निर्णय घेतील, गुन्हे दाखल करा बिंदास. समोर कोर्टासमोर काय आता करा, सगळ्यांवर आता गुन्हा दाखल करा.